तुम्ही कधी ऐकलंय का की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं घोषित होतं, त्याच्या अंत्ययात्रेची तयारी होते, पण अचानक ती व्यक्ती पुन्हा जिवंत होते. पण लातूरमध्ये अशीच एक घटना घडली आहे जी ऐकून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखं वाटणारे सत्य आहे आणि ते तुमच्या समोर आज मी घेऊन आलो आहे. नमस्कार मंडळी, मी उमेश शेटणारे. मी पाहताय विदर्भ लाईव्ह. ही गोष्ट आहे लातूर तालुक्यातील गंगापूर गावातल्या एका 50 वर्षीय व्यक्तीची. गेल्या काही दिवसापासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांना पोटात त्रास होत असल्याने रुग्णालयातून त्यांना घरी आणण्यात आलं होतं. घरात त्यांची प्रकृती आणखीच खालावली आणि एक दिवस पहाटेच्या सुमारास त्यांच्या कुटुंबियांना वाटलं की त्यांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबियांनी लगेच त्यांच्या मृत्यूची बातमी नातेवाईकांना आणि गावकऱ्यांना दिली. अंत्यसंस्काराची तयारी झाली. श्रद्धांजलीचे फलक लावले गेले. स्मशानभूमीत लाकडं, अंत्यविधीचे सर्व सामान पोहोचवलं गेलं. दुपारी 1 वाजता अंत्यसंस्कार होणार होते, पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. सकाळचे जवळपास 11 वाजले होते. अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना अचानक त्या व्यक्तीची छाती धडधडू लागली. हे पाहून घरात असलेले सर्व नातेवाईक आणि गावकऱ्यांना धक्का बसला. कोणालाच काय करावं हे सुचत नव्हतं. काही वेळात त्या व्यक्तीचं हळूहळू डोळे उघडले आणि ते जिवंत असल्याचं स्पष्ट झालं. हे पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर आश्चर्यासोबत आनंदाचा भाव होता. त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. लगेच गावात लावलेले श्रद्धांजली फलक काढण्यात आले आणि स्मशानभूमीत आणलेलं सर्व सामानही परत नेण्यात आलं. असं कसं शक्य आहे याबद्दल हृदयरोग तज्ञ डॉक्टर गणेश सप्पा सांगतात की कधी कधी हृदय अगदी कमी गतीत चालू असते. मृत्यू होऊन पुन्हा जिवंत होणे असे होत नाही, पण जर असे झाले असेल तर ते खूप दुर्मिळ असेल. तर अतिदक्षता तज्ञ डॉक्टर आनंद निकाळजे म्हणतात, काही आजारात रुग्ण बेशुद्ध असतो, तो कशालाही प्रतिसाद देत नाही, पण त्यांचं हृदय चालू असतं. म्हणून मृत्यूचे निदान अनुभवी डॉक्टरांनी केले पाहिजे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कदाचित त्या व्यक्तीचं हृदय अत्यंत कमी गतीमध्ये चालू होतं, त्यामुळे त्यांचा मृत्यूचा अंदाज चुकीचा ठरला. पण एक गोष्ट नक्की आहे, ही घटना चमत्कारच आहे. मृत्यूच्या दाढेतून परत आलेला माणूस पाहून त्यांचं कुटुंब आनंदात आहे आणि हीच सर्वात महत्वाची गोष्ट आहे.